हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आपली भात पेरणी झाले आणि आता आपण शेतावर चाललो आहे. जो आपण भात पेरला आहे तो किती काय रुजला आहे तेच बघण्यासाठी शेतावर चाललो आहे. आणि भात पेरून खूप 10 ते 15 दिवस झाले, परंतु जसा भाताला पाऊस पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस पडत नाही. अगदी आज 14 जून उजळला आहे आणि तरी पण पाऊस लय खूप कमी पडतो आहे. परंतु जो थोडाफार पडतो त्याच्यामुळे भात थोडा रुजला आहे तेच बघायला चाललो आहे. कारण तिकडं शेताकडं गुरं वगैरे येतात, त्याच्यामुळे आपल्याला शेताकडं दिवसातून 2-3 फेऱ्या तरी मारायलाच लागतात, नाहीतर जो भात उगवला आहे तो पूर्णपणे खाऊन टाकतील ते. तर त्यासाठीच आपण जातो आहे शेताकडे. ते बघा, तर आता आपण शेताच्या इकडे आलो आहेच आणि भात इकडून तर रुजलेली दिसत आहेत. तुम्हाला जवळून दाखवतो. म्हणजे थोडंफार उगवलेत, म्हणजे ज्या शेतांमध्ये जास्त प्रमाणात ओलावा आहे तिकडं भरपूर आलेत. आता ह्या जर शेतात बघितला, आपला हातरबचा शिरप्याड आमचा, तर इथं बघा बारीक बारीक भात उगवला आहे इकडं जर तुम्ही बघितलात तर. आणि इकडं आमच्या शेतात बघितलात तर आमच्या शेतात भरपूर रुजला आहे भात. कारण आमचा शेत ओलावा आहे, कारण आपला पावटा चवळी इथं होती त्याच्यामुळे जागा ओलसर आहे अजून. हे बघा, इथं जर बघितलात तर बऱ्याच प्रमाणात भात रुजला आहे. ही सावली पण असल्यामुळे जांभळीची ऊन कमी लागतो इथं, त्याच्यामुळे हा बघा मोठ्या प्रमाणात इथं उगवला आहे भात. परंतु जमीन जर बघितली तर बऱ्यापैकी सुकले आहे आता, कारण एकदम कडकडीत ऊन पडतो आहे. इकडं अजून एक बघितलं तर हा काकीचं शेत, म्हणजे आपला विपुलाचं शेत आहे. ह्याच्यामध्ये पण बराच रुजला आहे भात. बघा, हा सगळ्यात जास्त रुजला आहे, मोठाच्या मोठा. पण लवकरात लवकर पाऊस पडला पाहिजे, नंतर हा रुजलेला भात सुकून जाण्याचे चान्सेस भरपूर आहेत. त्यानंतरला हा इकडे पुढे एक अजून शेत आहे, आपण ह्याच्यात पण भात रुजला आहे. जाऊया आपण इकडे बघितलं तर हे बघा किती ऊन पडलं आहे, कडकडीत ऊन. पावसाचे ढग तर क्वचित दिसत आहेत. असं वाटतं आहे की आता पावसाळा चालू झाला आहे की संपला आहे हेच कळत नाही, उलटा झाला आहे. कारण ज्या टाईमला पाऊस पडायला पाहिजे त्या टाईमला एवढा कडकडीत ऊन पडतो आहे, आणि नंतरला जर एकदा चालू झाला की मग काय खरं नाही, पूर्ण घराच्या बाहेरच पडून देत नाही. कारण मागच्या टाईमला तर तसाच झाला. अगदी मे महिन्यातच पाऊस चालू झाला, 20 मेपासून. आजूबाजूची शेतं पण बघूया आणि थोडाफार नदीचा नजारा बघूया, काय नदीमध्ये काय बदल झाला आहे काय. ते बघा, इकडं जर तुम्ही बघितलं तर ही सगळी शेतं रुजलेत आता बऱ्यापैकी. जिकडे ओलसर भाग जास्त आहे ती शेतं रुजलेत. आणि आजच सकाळी नांगरून घेतलेलं आहे, ट्रॅक्टरने नांगरलेलं आहे. त्याच्यामुळं असं वाटतं आहे की लाईनीत पेरणीसाठीच नांगरून घेतलेलं आहे. एकदम भारी. हे बघा, इकडं तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल तर इकडं उन्हाळ्यामध्ये चवळी, त्यानंतरला कलिंगण वगैरे याच शेतात पेरलेली होती. आणि आता पावसाळ्यामध्ये भात शेती. काय तर आता इकडं जर नदी बघितली तर इकडं पण साफ केलेला आहे थोडाफार. बघा, अजिबात पाणी नाही नदीला, आणि पातेरा पडला आहे पण बऱ्यापैकी स्वच्छ केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलीच असाल, तिकडं जो खड्डा वाढला आहे तो बघा तिकडं पुढं आहे. आता तिकडं काय जात नाही, कारण प्रत्येक वेळेला तेच दाखवून पण काय फायदा नाही. म्हणजे आपला उगाच व्हिडिओ करायचा म्हणून करायचा असं नको, त्याच्यामुळे आता तिकडं काय जात नाही. इकडची आजूबाजूची शेतं पण जरा बघून येतो आहे काय झालं आहे त्याच्यामध्ये, किती काय रुजले ती बघून येऊया. असं मेढा शेताकडे जाऊया आपण, तिकडची शेतं काय रुजलेत ती बघूया. आणि आपला अथर्वण आपल्यासोबत नेहमीच असतो. आता उद्यापासून काय भेटणार नाही, त्याची शाळा चालू होते.
आणि त्याला जरा सांगा सगळ्यांनी अभ्यास करायला. अभ्यासच करत नाही तो, नुसता इकडं तिकडं फिरण्यातच असतो. अथर्व बाबा करशील ना अभ्यास यावर्षी? आता बस सगळेजण व्हिडिओ बघणार आहेत त्याच्यामुळे विचार कर. सगळेजण विचारतील 10वीचा रिझल्ट लागेल तेव्हा अथर्वला किती टक्के पडले, त्याच्यामुळं अभ्यास किती करायचा ते बघ. काय आजपासून अभ्यास करत जा. आणि इकडं बघा अथर्वची मम्मीच आणि ताईस आले पाण्यावर. विहिरीला किती पाणी आहे बघूया आपण थोडा, कारण विहीर मागच्या वेळेला आम्ही साफ केले त्याच्यामुळे आता पाणी किती लागलं आहे बघूया. स्वच्छ तर झालं आहे पाणी, कारण झाडाचा पातेरा जाऊन पाणी पूर्णपणे खराब झाला होता. आता आपण साफ केले तर बघूया कसं काय पाणी झालं आहे, निवळलं आहे काय. अथर्वाडवान बघा, हे बघा विहिरीत पाणी भरपूर सारं पाणी आहे आणि पूर्ण स्वच्छ झालं आहे विहीर आता. अगदी वर्षाच्या 12 महिने आपल्या विहिरीला पाणी असतं या. तर गाईच आता आपण इकडे मेढे शेताकडे आलो आहे. पायर शेताकडे आपण बघितलंच की भात उगवला आहे तिकडे शेतातनं, परंतु गुरं आपली सारखी फिरत असतात. काहींची गुरं अजूनही सोडलेली असतात, तर ते येऊन भात खातील. कारण अगदी शेतात गेले ना ते, तर जो भाग नांगरलेला असतो बरोबर तिथंच जाऊन ते त्याची वाट लावायचं काम करतात. त्याच्यामुळे दिवसातून 2-3 फेऱ्या तरी शेताकडं मारायला लागतात. हे बघा, जर मेढ्या शेतात बघितलं तर काहीच म्हणजे उगवला नाही भात अजून, कारण हे लेट पेरलेले होते आणि ही जागा पूर्णपणे सुकले, त्याच्यामुळे ह्या शेतात काय उगवला नाही. आणि आपण जरा पुढं जाऊया त्या शेतामध्ये बघूया काय उगवलं आहे काय. आणि आपला अथर्व डॉन बघा काय करतो आहे, एक पेपेरा काढला आहे तो वाजवतो आहे. हे कसला वाढला असा? झाड कुठं आहे या? कुठं जवळ आहे? चल बघू, दाखव. पेपेरी वाजवतोय, कोणत्या तरी झाडाचा काढला आहे त्याने. जे काय काढलं आहे ते आपण तिकडे जाऊन बघूया एक्झॅक्ट त्याने काय काढलं होतं. पण आवाज बघा कसा येतो पेपेरीसारखा. कुठं आहे झाड बघूया. तिकडं कधी गेला मला माहिती पण नाही पडला, लगेच जाऊन घेऊन आला. हा बघा, हा जो झाड आहे या झाडालाच त्या पेपेरे येतात. हा बघ, काढ. का जवळ आहे दुसरा अजून पुढं? हा जरा उंच आहे, मला पण दिसला आहे झाड, तो उंच होता. आणि आता दुसरा एक आहे तो जवळ. हा बघ, हा बघा, हा तो झाड आहे पेपेरीचा. हा काढायचा आपला, तर काढतोय. आणि ह्याचं काय वाजवायचं दाखव जरा. हे सगळे वाजत नाहीत ना, आतमध्ये असतो तो वाजतो ना. ह्याच्या आतमध्ये एक सेम असाच असतो, तो जर आपण काढलात तो वाजणार. बघूया वाजव. हे बघा कसं भारी आवाज येतोय. लहानपणी आम्ही भरपूर असं खेळायचो, पेपेऱ्या वाजवायचा. आवाज बघा कसा येतोय. तुम्ही पण जर असं लहानपणी कधी केला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या बालपणीच्या आठवणी. अगदी लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या एकदम अथर्वने वाजवायला सुरुवात केल्यानंतर. खूप मजा मस्ती करायचो आपण इकडं, कारण आपला खास फंटर सुद्या आणि अनिकेत, आम्ही तिघंजणं खूप धमाल मस्ती करायचो इकडं नदीकडं. आणि पाऊस बघा कुठे गायबच झाला आहे. सकाळी बघितलात तर घडघडत होता, दुपारी 12 वाजेपर्यंत असं वाटत होता की आज खूप पाऊस पडेल, परंतु 12च्या नंतर पूर्ण गायब. हे बघा पूर्ण मोकळेढग. असं वाटतं की पावसाळा संपला आहे आता आणि उन्हाळा चालू झाला आहे, कारण एवढा बेकार वातावरण झालं आहे, ऊन लागतो आहे. चला जाऊया आपण पुढं, काय बघायला मिळतं आहे काय बघू.
सोबत मोठा स्कॅम झाला आहे. हे आमचे फंटर इकडं आम्हाला सोडून इकडं आले ते बघा. ते बघ ही सगळी आमची गँग आहे इकडं. हे तुम्ही कधी आलात? हा बघा आपला दुर्वेश आणि हा आराध्य. आपली सगळी गँग हे बघा. ते पण इकडे व्हिडिओ बनवतात. हे बघा गाईच आता पण पायर शेताकडे बघितलात तर खूप कमी प्रमाणात भात उगवला होता. इकडं जर बघितलात तर हे बघा पूर्णपणे वरती आलं पूर्ण शेताला. नमस्कार मित्रांनो, AK ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी तुम्हाला दाखवत आहे आपला शेत. बघू शकता किती हा बघा आपला आलेला आहे. छोटा छोटा गवत आलेला आहे. गवत नाही तो भात आहे भात. छोटा भात आलेला आहे. हा बघा जो भात आलाय त्याला गवत बोलतो आपल्या परत. काय यार ते बघा इकडं जर शेतं बघितली तर या सगळ्या शेतांमध्ये भात आलाय. परंतु त्यासोबत पाऊस पण पडायला लागला तर खूप भारी दिसेल भात. अजून पण मोठा झाला की व्यवस्थितपणे दिसेल. तर मोठा झाला की तुम्हाला नक्कीच ते पण बघायला मिळेल. कारण आपल्या चॅनलवर आता शेतीच्या रिलेटेड बऱ्याचशा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कोकणातील. म्हणजे पारंपरिक पद्धतीने कशी शेती केली जाते या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि हे बघा इकडच्या शेतांमधून पण भात रुजला आहे पूर्णपणे बघू शकता तुम्ही. आणि इकडं आपला थोरला बाण. इकडं पावसाळ्यामध्ये आपण मासे खेकडे पकडायला येतच असतो. ह्या साईडच्या व्हिडिओ आपण कधी टाकल्या नाहीत चॅनलवरती कारण इकडं खूप कमी प्रमाणात येतो. आपल्या तिकडं नदीच्या तिकडं बांधणाला त्या साईडला आपण खूप व्हिडिओ करत असतो कारण तिकडं पाणी खूप असतं. त्याच्यामुळे आपण प्रत्येक म्हणजे जेवढं पण 4-5 दिवस गणपतीतले भेटतात ते तिकडंच आपण नदीकडंच गडदे लावायला जात असतो. आणि इकडं रात्रीचे खेकडे बी इकडे पकडायला खूप जण येतात. त्याच्यामुळे ह्या साईडला गडदे लावणे खूप रिस्की असतं. हे बघा आता लवकरच हा जो सुका दिसतोय पाऱ्या त्याला पाणी येणार तेव्हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील. आणि हा बघा आत्ताचा नजारा बघू शकता कसा पूर्ण मोकळा. आणि इथं फक्त मध्ये मध्ये भात पेरलेला आहे तो रुजला आहे. आणि हेच जर तुम्ही आता 8-15 दिवसांत बघितलात तर पूर्ण शेत अगदी हिरवागार दिसेल. त्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू. सो गाईज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणातील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. सो तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. बाय बाय.